नवरात्रीच्या प्रयोगामध्ये घटस्थापना हा एक महत्त्वाचा प्रयोग आहे। माती आहे, घट आहे। आता मातीच्या रूपाने तिथे पृथ्वीतत्व आहे, त्याच्यानंतर घटामध्ये जे पाणी आहे त्याच्यामुळे तिथे जलतत्व आहे, त्याच्यानंतर आपण अखंड दीप जो तिथे लावतो हा अखंड दीप तेजाच्या रूपाने तिथे तेज तत्व विद्यमान आहे। हे तुम्हाला तिघी तत्व मी सांगितले। त्याच्यानंतर आपण जी देवीची मूर्ती तिथे प्राण प्रतिष्ठित करतो, प्राण हा शब्द आला म्हणजे तिथे वायूचा संबंध येतो, म्हणून त्या दृष्टीने वायुतत्व तिथे विद्यमान असते। आणि वर जो फुलोरा टांगला जातो तो त्या आकाश तत्वाचं प्रतिनिधित्व करत असतो। आणि ह्या पाची तत्वांचा आपल्या शरीराशी घनिष्ठ संबंध आहे। मग तुम्ही म्हणाल की असं का करावं लागते? तो याच्यासाठी करावं लागते की एखादी गोष्ट जी असते ती आपल्याला ग्रहण करण्याची एक पद्धती असते। जसं उदाहरण घेऊ आपण एक, आणि त्याच्यातून आपण लक्षात घेऊ की जसं अग्नितत्व आहे, या अग्नितत्वाचा आपण कसा उपयोग करतो। जसं गॅसमध्ये आपण फ्लेम जी आहे, गॅस पेटवला, त्याच्यानंतर त्याच्यावर तवा ठेवला आणि मग त्याच्यावरती पोळी टाकली, तर काय झालं की डायरेक्ट अग्नीमध्ये पोळी न टाकता ती अग्नीची उष्मा तव्याला मिळाली, तव्यातून ती पोळीला मिळाली आणि ती आपल्यासाठी मग पोळी उपयोगाची ठरली। म्हणजे डायरेक्ट हे न करता इनडायरेक्टली ही गोष्ट आपल्याला त्या तत्वाच्या ते तत्व आपल्याला ग्रहण करता आलं। अशाच पद्धतीने पण त्याच्यासाठी जसा अग्नी आपल्याला प्रज्वलित करावा लागला, तर अव्यक्त तत्व व्यक्त करून आणि त्याला या माध्यमातून अशा पद्धतीने ज्यावेळेला ग्रहण केलं जाते, तर त्याचा जो प्रयोग आहे तो नवरात्र।